राज्य सरकारनं शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी डी.एड. बी.एड. सोबतच शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी.ई.टी. अनिवार्य केली आहे. आज ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी पैसे घेऊन परीक्षार्थींना संभाव्य पेपरच्या झेरॉक्स पुरवण्यासाठी एक टोळी कागल तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुरगुड पोलिसांच्या मदतीनं आज पहाटेच्या सुमारास कागल तालुक्यातील सोनगे इथल्या शिवकृपा फर्निचर या दुकानावर छापा कारवाई केली. या ठिकाणी दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगुले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे, नागेश शेंडगे हे 5 जण टी.ई.टी. परीक्षार्थींकडून पैसे घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर पुरवणार होते. तशी त्यांनी पोलिसांना कबुली दिली आहे. गडिंग्लज तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या राहुल पाटील याच्यासाठी आपण एजंट म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी या ठिकाणाहून परीक्षार्थींची शैक्षणिक कागदपत्र, प्रिंटर, मोबाईल संच आणि 4 चाकी वाहन असा सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यानंतर पोलिसांनी राहुल पाटील आणि त्याचा साथीदार दत्ता दयानंद साळवी या दोघांना ताब्यात घेतलंय. या दोघांनी सातारा इथं राहणाऱ्या महेश गायकवाड याच्यासाठी पेपर फोडून पुरवण्यासाठी आपण एजंट म्हणून काम करत असल्याचं पोलिसांना सांगितलंय. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 7 आरोपींना मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केलंय. टी.ई.टी. परीक्षेचे पेपर फोडणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड आणि त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अनिल जाधव, अंमलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रवीण पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी, अमित सरजे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, संदीप ढेकळे, संतोष भादिंगरे, रवींद्र जाधव, रघुनाथ रानभरे, भैरू पाटील, रुपेश पाटील आणि मीनाक्षी कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.